सेकंड दादा जो इंदोर जो रेल्वे ट्रॅक जो आहे जो बनतो आहे 2 जिल्ह्यांना मिळून तो जो रेल्वे ट्रॅक बनतो आहे त्यात नांदगाव तालुक्यातील मालेगाव तालुक्यातील काही गावं आहेत, धुळे जिल्ह्यातील काही गावं आहेत. तुमच्या संघटनेमार्फत विविध वेळोवेळी त्या संबंधित आंदोलन केले गेले आणि ते काम थांबवण्यात आले होते, कारण शेतकऱ्यांना जेवढा दर पाहिजे तेवढा मिळत नसल्याने हे आंदोलन सुरू असल्याचं समजतं. मात्र आता येत्या 23 तारखेपासून जे प्रशासन आहे पोलीस बंदोबस्तात तिथे मोजणी करणार आहेत, याच्याविषयी काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आमची ठाम मागणी आहे की बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी आणि त्यांना जसं आपण म्हणतो ना की पूरग्रस्त असतात तसं यांच्या त्या रेल्वे प्रकल्पग्रस्त बाधित असं एक त्या कुटुंबांना ओळखपत्र दिली गेली पाहिजे. आमचा विकासाला विरोध नाही, परंतु विकासाच्या नावाखाली जर शेतकऱ्यांचा बळी घेतला जात असेल तर हे आम्हाला मान्य नाही. एकीकडे जमिनीचे बाजारभाव पाहिले तर 1 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये, आता मालेगावच्या लगत जर पाहिले सवनगाव सायना इथे 1 ते 1.5 कोटी रुपये एकर जमीन आहे आणि सरकार 4 लाख रुपये एकरप्रमाणे जमीन मागत असेल तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या करण्यासारखा विचार येण्याची देखील शक्यता आहे. तसेच आमचे मेवण्याचे जे काही देवाजी आयरे बाबा आहेत यांना अक्षरशः पहिला हार्ट अटॅक आलेला आहे. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यातील वडजे गावामधले जे सचिन पाटील यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कारण का की त्यांच्याकडे 40 गुंठा जमीन आहे, ती जमीन फक्त 2 लाखामध्ये जाता येईल. आज त्यांची जमीन पाहिजे तर 1.5-2 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जर 4 लाखामध्ये जाते तर शेतकरी जगेल कसा? याच्यासाठी आमचा लढा. दुसरी गोष्ट, पोलीस बंदोबस्त असो, पोलीस आमचे काही शत्रू नाही, परंतु सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है, वक्त आने पे बता देंगे तुझे वो आसमां, अब हम इसे क्या बताए, अब हमारे दिल में क्या है. आम्ही आमच्या हक्कासाठी कुठल्याही थराला जाऊ. शासन असेल, प्रशासन असेल, ते जर जबरदस्ती करत असेल तर त्या शासन आणि प्रशासनाला जसं तसं उत्तर देण्याची ताकद लोकशाही धडक मोर्चामध्ये आहे.